नमस्कार बाळांनो. ऑर्डर पेज नंबर 87 वरती आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. ऑर्डर स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे आणि त्या स्वाध्यायामध्ये बघा, लिसन, रीड अँड डू, की शिक्षकाने जे प्रश्न आहेत जे तुम्हाला स्वाध्यायावरती प्रश्न दिलेले आहेत आणि ते आपलं झालेलंच आहे. प्रत्येकी 5 ते 8 किंवा 10 नावे लिहा. आतापर्यंत आपलं ते झालेलं आहे, सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला. तोच ते पुन्हा तुम्हाला तो सराव करायचा आहे. आणि जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 5 ते 10 शब्द म्हणजे फ्रुट्स म्हणजे फळांविषयी 10 नावं लिहायची. 5 ते 10 नावे म्हणजे 10 नावे, कमीत कमी 10 नावे लिहा. व्हेजिटेबल्स, फळभाज्यांविषयी लिहा. ओके. आता फ्रुट्स म्हणतं ॲपल, बनाना, चिकू, ग्रेप्स, गोवा वगैरे तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. असे फळांची नावं लिहायची, फ्रुट्स लिहायचे, व्हेजिटेबल्स फळभाज्या लिहायचे. आता पोटॅटो, टोमॅटो, ओनियन, कोबीज, रॅडिस, मुळा, असे तुम्हाला इंग्लिशमधून नावं लिहायची. व्हेजिटेबल्स बघा. थिंग्स इन युअर स्कूल बॅग, की आपण स्कूल बॅग, वस्तू, थिंग्स, वस्तू इन युअर स्कूल बॅग, की आपण शाळेमध्ये बॅगेत ज्या वस्तू घेऊन जातो, वापर करतो. थिंग्स, वस्तू, ज्या वस्तू वापर करतो, आपल्या शैक्षणिक साहित्य शिकण्यासाठी ज्या वस्तू वापरतो, त्या 5 वस्तूंची नावं तुम्हाला लिहायची आहेत. जसं वॉटर बॅग, लंच बॉक्स, डबा, जेवणाचा डबा, की असे जे आहेत. कलर बॉक्स, पेन्सिल, रुलर वगैरे काय असेल ते, नोटबुक्स, बुक्स, असे वस्तू तुम्हाला लिहायचे, जे तुम्हाला सोपे जातील त्या लिहायचे. पुढचे बाळांनो, आता पक्षी, बर्ड्स, पक्ष्यांविषयी माहिती सांगण्याची गरज नाही. कॉक, क्रो वगैरे, डक, तुम्हाला जे सोपे वाटतील, पॅरट, जे सोपे वाटतील त्या पक्ष्यांविषयी तुम्हाला लिहायची आहेत. बघा. आता ॲनिमल्स मोठे प्राणी लिहायचे, लहान प्राणी नाही. ॲनिमल्स म्हणजे मोठे प्राणी. आता मोठे प्राणी कोणते बाळांनो? बघा, टायगर, लायन, हॉर्स, डॉग पण लिहिण्याची गरज. लहान प्राणी लिहायचेच नाहीयेत. लहान प्राणी आपल्याला माहिती आहेत. मोठ्या प्राण्यांविषयी लिहायचे. जंगलातील प्राण्यांविषयी, पाळीव प्राण्यांविषयी लिहायचे नाहीयेत. पाळीव प्राणी लिहायचे नाहीयेत. जंगली प्राणी आपल्याला जंगलातील माहिती आहे, पाळीव प्राणी सर्वांना माहिती आहेत. तर अशा पद्धतीने जे एलिफंट, जे जंगलामध्ये राहतात, रॉबिट पण जंगलातच राहतो. ओके. अशा पद्धतीने हॉर्स हा पाळीव प्राणी पण आहे. घोडा पाळीव प्राणी पण आहे, सांगण्याची गरज नाहीये, तुम्हाला कल्पना आहे. लॉयन, फॉक्स, उल्फ, कॅमल, असे जे प्राणी आहेत मोठे प्राणी, त्या प्राण्यांविषयी तुम्हाला लिहायचं आहे बाळांनो. ओके. आणि कलर्स आपलं झालेलं आहे. कलर्स तुम्हाला जे सोपे वाटतील ते 10 कलर लिहा, जेवढे शक्य असेल. बघा, 7 ते 10, कमीत कमी 7, कमीत कमी 10 तुम्हाला सोपे जेवढे वाटतील तेवढे तुम्ही लिहायचे आहेत. आता कलर तुम्हाला माहिती आहे, रेड, ब्ल्यू, येलो, ग्रीन, व्हाईट, ऑरेंज, ब्लॅक, ब्राऊन, पर्पल,
असे वेगवेगळे कलर असतात. आपले परिचयाचे ब्ल्यू सगळ्यांना माहिती आहे, ग्रीन माहिती आहे वगैरे. तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही लिहायचे आहेत. आलं लक्षात बाळांनो? क्वेश्चन बघा पेज नंबर 87 वरती क्वेश्चन 1 बघा. 1 काय? मेक द फॉलोइंग लिस्ट पुटिंग 5 and 8 atom in each list. आलं लक्षात? हा क्वेश्चन आहे. पुन्हा सांगतो. मेक द फॉलोइंग लिस्ट पुटिंग 5 and 8 atom in each list. जी लिस्ट म्हणजे यादी, जी यादी दिलेली आहे त्या यादींविषयी तुम्हाला 5 ते 8 नावं लिहायची आहेत. ओके बाळांनो? जास्तीत जास्त जा, तुम्हाला जेवढे सोपे जातील तेवढे लिहायचे आहे. समजलं क्वेश्चन? आणि दुसरा क्वेश्चन आहे बाळांनो, सेकंड क्वेश्चन आहे. नाऊ रिअरेंज युअर लिस्ट इन अल्फाबेटिक ऑर्डर. अल्फाबेटिक ऑर्डर बघा. अल्फाबेटिक आपल्याला लावायचे आहे. बघा वर्ण म्हणजे त्याला मराठीत म्हणतो वर्णानुक्रमे लावायची आहे. बरोबर? ती तुम्ही लावायची आहे. म्हणजे इंग्रजी शब्दांप्रमाणे आपल्याला क्रमाने लावायची आहे. जसं वर्णानुक्रमे मराठी म्हटलं मराठीतून आणि इंग्रजी म्हटलं तर इंग्रजीतून आपल्याला वर्णानुक्रमे ती लावायची आहे. समजलं बाळांनो? चला पुढे जाऊया. क्वेश्चन पुढचं आहे. यूज द लिस्ट टू पुट क्वेश्चन्स टू युअर पार्टनर इन पेअर्स. पेअर्स म्हणजे जोड्या. ओके, हे क्वेश्चन तुम्हाला करायचे. आता मी तुम्हाला वाचन करून दाखवले. बघा कोणकोणतं क्वेश्चन करायचं पुन्हा सांगतोय. बघा क्वेश्चन पहिलं आहे. एवढेच क्वेश्चन करायचे, बाकीचे क्वेश्चन करायचे नाहीत. मेक द फॉलोइंग लिस्ट पुटिंग 5 and 8 atoms in each list. हा क्वेश्चन करायचे. सेकंड क्वेश्चन करायचे. नाउ rearrange your list in alphabetic order. and पुढचा क्वेश्चन आहे बघा. यूज द लिस्ट टू पुट क्वेश्चन्स टू युअर पार्टनर इन पेअर्स. एवढे तुम्हाला क्वेश्चन करायचे आहेत. समजलं बाळांनो? आलं लक्षात? अशा पद्धतीने इथेच आपण थांबूया. पेज नंबर 88 मजेचे वाचन आहे ते तुम्हीच करायचं आहे. मुलांसाठी ते. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने आपला विषय इंग्लिश इथेच संपलेला आहे. आलं लक्षात बाळांनो? भूगोल विषय संपलेला आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पुढचे विषय कोणते होणार आहेत. आपण शाळेची वाट बघतोय की शाळा चालू झाल्यावर आपण जे आपले 2 विषय ते आपण घेणार आहोत. पण हळूहळू आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि इथेच आपला हा इंग्रजी विषय संपलेला आहे. तसंच भूगोल पण विषय संपलेला आहे. बाकी मराठीची एक संतवाणी कविता आहे ती आपण घेऊया. आणि इतिहासाचा एक शेवटचा धडा आहे तो पण घेऊया. अभ्यास तुमचा वेळेवर चालू ठेवा. व्यवस्थित अभ्यास करा. शंका असल्यास स्वाध्याय ग्रुपवर विचारत जा. आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहात. होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला शक्य होईल तेवढं करत राहा. पर्यायी बाळांनो खूप वाटतं. शाळा ती शाळाच, वर्ग तो वर्गच, विद्यार्थी विद्यार्थीच, शिक्षक ते शिक्षकच.
आम्हाला शिकवण्यापेक्षा इतर या गोष्टी उलट आम्हाला वेगळ्या आहेत. विद्यार्थी समोर असले की खूप आनंद होतो, शिकवण्यात उत्साह, रस वाटतो, आनंद वाटतो, उत्साह निर्माण होतो आणि वेळ कुठे जातो कळत नाही विद्यार्थ्यांमध्ये शिकवण्यामध्ये. पण शेवटी पर्याय नाही, नाईलाज आहे. खूप प्रयत्न करतोय की लवकर सगळं काही व्यवस्थित हवं आणि आपण एकत्र येऊया. आणि पुन्हा आपला बघा, आपला तर अजून तसं बघितलं तर अजून व्यवस्थित परिचय पण नाही विद्यार्थ्यांचा. माझे आता विद्यार्थी 5वीला आहात, मागच्या 4थीचे. तुमच्याशी परिचय पण नाही. नाईलाज आहे, पर्याय नाही. तर एकत्र येऊया आणि आपण इथेच थांबूया बाळांनो. धन्यवाद.